राज्य सरकारनं येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये जनसुरक्षा कायदा आणण्याचं जाहीर केलंय आणि हा कायदा जनतेच्या मूलभूत लोकशाही हक्कावरती प्रतिबंध करणारा तसंच सरकारला हुकुमशाहीकडे नेणार आहे। त्यामुळे हा कायदा मागे घ्यावा या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं मंगळवारी उरण 4 फाटा ते गांधी चौक असा मोर्चा काढून उरण शहरातील बाजारपेठमधील गांधी चौकामध्ये निदर्शनं करण्यात आली आहेत। मोर्चामध्ये सरकारनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विरोध करणारा हा कायदा मागे घ्यावा अशा घोषणा देत हा मोर्चा काढलेला होता। यासाठी उरणमध्ये भारताचा कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच मार्क्सवादी पक्षाच्या वतीनं गावोगावी जनजागृती करण्यात आली होती। करावे शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक व महिलांचे रोजीरोटीचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी जिंदाबाद जिंदाबाद मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद 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 लाल बावटे की जय, लाल झंडे की जय, जनसुरक्षा विधेयक रद्द करा, रद्द करा, रद्द करा, जनसुरक्षा विधेयक रद्द करा, रद्द करा, रद्द करा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा काळा घोटाळा जनसुरक्षा विधेयक रद्द करा, रद्द करा, रद्द करा, फडणवीस सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, फडणवीस सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, जनसुरक्षा विधेयक रद्द करा, रद्द करा, रद्द करा, जनसुरक्षा विधेयक रद्द करा, रद्द करा, रद्द करा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद 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 मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। आज आपण इथं मोठ्या संख्येने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे ऐतिहासिक गांधी चौकात। नेमकं यामागील उद्देश काय आहे? महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक विधेयक सादर झालेलं आहे, त्याचं नाव आहे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा विधेयक। हे येत्या पावसाळी अधिवेशनात मंजुरीसाठी येणार आहे। ह्या अधिवेशनामध्ये ज्या काय तरतुदी आणि अटी आहेत त्या फार घातक आहेत, लोकशाहीला मारक आहेत आणि हुकुमशाही लादणाऱ्या आहेत। ह्याच्यामध्ये कुठल्याही संघटनेला बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार देण्यात आला, कुठल्याही व्यक्तीला बेकायदेशीर ठरवण्याचा अधिकार दिला। म्हणजे जे काय आंदोलनं होतात जनतेची, संघटना बांधणं हा देशाच्या राज्यघटनेचा मूलभूत अधिकार आहे। प्रत्येक नागरिकाला, शेतकऱ्याला, कामगाराला, युवकाला, कुठल्याही व्यक्तीला संघटना बांधण्याचा अधिकार असताना सुद्धा हा अधिकार काढून घेतला जात आहे आणि संघटनांवर एक प्रकारची बंदी आणण्याचं काम। हे कारण काय सांगितलं? शहरी नक्षलवाद नष्ट करा, तो तर झाला असं सांगतात, ते नष्ट करायलाच पाहिजे हिंसाचार, पण शांततेच्या मार्गानं, विधायक मार्गानं जर कोणी आंदोलन करत असेल आणि संघटनेला त्यांच्या जर बंदी ते मान्य होणार नाही। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची आंदोलनं होत आहेत आणि येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा येऊ घातलेला जनसुरक्षा कायदा, जसं शहीद भगतसिंगांनी त्या 1929 साली जो पब्लिक सेफ्टी बिल आला होता त्याला विरोध केला आणि तो विधेयक रद्द करायला लावला, तसाच आज महाराष्ट्र जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि सांगत आहे की हा हुकुमशाही आम्हाला नाही, आम्ही मूलभूत अधिकार जे आम्हाला शाहू फुले आंबेडकरांनी दिलेला आहे तो आम्ही अबाधित राखणार आणि अशा प्रकारचा कायदा रद्द करा ही मागणी घेऊन आज आम्ही या ऐतिहासिक गांधी चौकामध्ये सर्व कामगार, शेतकरी, महिला यांनी सर्वांनी आंदोलन केलेलं आहे। आणि जर हा कायदा रद्द केला नाही तर येत्या पावसाळी अधिवेशनावर संपूर्ण महाराष्ट्रातून जनतेचा प्रचंड असा मोर्चा मंत्रालयावर जाणार आहे आणि हे जे विधेयक आहे, हा कायदा येऊ घातलेला आहे, या रद्द करण्यासाठी एक जन उद्रेक होणार आहे, एवढं मी सांगू इच्छितो।